नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष सोन्नर आपणा सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे एंट्रन्स एग्जाम। मग आता ह्या एंट्रन्स एग्जाम कोणत्या आहेत? नीट आहे, JEE आहे, MSCET। आता हे एंट्रन्स एग्जामचा अभ्यास करताना केमिस्ट्रीच्या ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या, त्याच्या ज्या हिंट्स आहेत, जे अभ्यास करण्याचे जे कमी वेळेत जास्त अभ्यास कसा होईल आपला, याचे जे मार्ग आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, रिॲक्शनमध्ये जे कॅटलिस्ट वापरले जातात त्याच्यात ऑक्सिडायझिंग एजंट असतात, काही रिड्युसिंग एजंट असतात। हे जे ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग जे एजंट वापरले जातात, हे जे रिॲक्शन ज्यावेळेस कंडक्ट होते त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये काय अशा स्पेसिफिक गोष्टी असतात का ते कॅटलिस्ट तेवढ्या त्या ग्रुपवरतीच अटॅक करतात आणि तिथं त्या ग्रुपचं कन्व्हर्जन करत असतात। उदाहरणार्थ समजा एखादा अल्डिहाइड कंपाऊंड आहे, अल्डिहाइडचं एखादं कंपाऊंड आहे आणि त्या अल्डिहाइड मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन आपल्याला अल्कोहोलमध्ये करायचं असेल तर त्या अल्डिहाइडमध्ये कार्बोनिल कंपाऊंड असतं, कार्बोनिल ग्रुप असतो। मग ह्या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन करण्यासाठी स्पेसिफिक कॅटलिस्ट असतात, ते कॅटलिस्ट ते कन्व्हर्जन करतात। मग हे कॅटलिस्ट कोणते आहेत, हे काय करतात, कसं स्पेसिफिक काम चालतं आणि त्याच्यावरती आपल्याला एंट्रन्सला क्वेश्चन कसे विचारले जातात, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहिला कॅटलिस्ट आहे निकेल कॅटलिस्ट। हा निकेल कॅटलिस्ट जर आपण 413 केल्विनला जर घेतला निकेल कॅटलिस्ट, तर हा निकेल कॅटलिस्ट काय करतो, हा अल्डिहाइड आणि कीटोन यांचं कन्व्हर्जन जे आहे ते आपल्याला अल्कोहोल मध्ये करून देतो। आता उदाहरणार्थ समजा आपण एखादा C2H5 C डबल बॉन्ड OH हे अल्डिहाइड घेतलेलं आहे, हे प्रोपेन अल्डिहाइड आहे। ह्या प्रोपेन अल्डिहाइडचं कन्व्हर्जन हा आपल्याला कसं करून देतो बघा, C डबल बॉन्डचं कन्व्हर्जन आपलं होणार आहे इथं CH2OH। म्हणजे हा जो निकेल कॅटलिस्ट आहे हा 413 केल्विनला हा काय करतो, 413 केल्विनला हा कार्बोनिल ग्रुप आहे, ह्या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन CHOH मध्ये करतो। म्हणजे काय करतो, CHOH मध्ये करतो कन्व्हर्जन। इथं H आहे, हा H याच्यात जर मिळवला आपण H, CH2 होतं आणि OH, म्हणजे C डबल बॉन्ड O हा कार्बोनिल ग्रुप आहे, ह्या कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन हा निकेल कॅटलिस्ट करतो, म्हणून याला रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतात। मग इथं यांनी कन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला जो अल्कोहोल मिळतो तो अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल असतो। हा जो अल्कोहोल मिळतो हा अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल असतो। आता हा झाला प्रोपाइल अल्कोहोल। फॉर एक्झाम्पल आपण हाच कॅटलिस्ट घेतला आणि आपण अल्डिहाइड ऐवजी जर आपण कीटोन वापरला, हे आहे अल्डिहाइड। आता आपण कीटोन जर घेतला तर कीटोन मध्ये बघा काय होतं, समजा CH3 C डबल बॉन्ड O CH3 हे एक्झाम्पल घेतलं आपण। आता हे ऍसिटोन आहे, हे ऍसिटोन आहे, ह्या ऍसिटोन मध्ये इथं कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणजे हा काय करणार आहे, फक्त इथंच रिॲक्शन होणार आहे त्याची C डबल बॉन्ड वरती, CH3 ला काहीच होणार नाही। मग इथं काय होणार, CH3 CHOH याचं कन्व्हर्जन कशात करणार आहे तो, C डबल बॉन्ड O चं कन्व्हर्जन CHOH मध्ये करतो। हा कीटोन मधला कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन CHOH मध्ये करतो, CHOH मध्ये। आणि इथं आपल्याला जो अल्कोहोल मिळतो सेकंडरी अल्कोहोल। आता हे झालं रिॲक्शन, म्हणजे रिॲक्शन कशी होते, रिडक्शन कसा करतो तो कॅटलिस्ट हे सांगितलं। आता याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जातात, याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जातो का आपल्याला जर सेकंडरी अल्कोहोल पाहिजे, एंट्रन्सला प्रश्न विचारला जातो, आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळवायचं असेल आणि रिडक्शन साठी आपण निकेल कॅटलिस्ट वापरलेला असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं, अल्डिहाइड घ्यावं लागतं का कीटोन। मग तिथं खाली पर्याय असतात,
बरोबर. अल्डिहाइड कीटोन बोथ द ग्रुप अल्डिहाइड अँड कीटोन. मग उत्तर काय येणार आहे याचं? कीटोन. कधी लक्षात ठेवायचं का जर आपण कीटोनचं रिडक्शन जर केलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळतो आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो. याच्यावरती एंट्रन्सला प्रश्न विचारले जातात. म्हणजे अल्डिहाइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो, कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल मिळतो. ह्या कॅटॅलिस्टच्या सहाय्याने आपल्याला टर्शियरी अल्कोहोल मिळवता येत नाही. टर्शियरी अल्कोहोल साठी वेगळी मेथड आहे. टर्शियरी अल्कोहोल आपल्याला कीटोन किंवा अल्डिहाइड मध्ये आपल्याला काय घ्यावं लागतं? ग्रिग्नार रिएजंट घ्यावा लागतो. आणि ग्रिग्नार रिएजंट जर घेतला आपण कीटोन मध्ये तर आपल्याला टर्शियरी अल्कोहोल मिळतो. इथं मिळत नाही. जर आपल्याला विचारलं का निकेल कॅटॅलिस्ट घेतलेला आहे आणि टर्शियरी अल्कोहोल ह्या कंपाऊंड मध्ये मिळतो का तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे आपल्याला परीक्षेला असं फसवणारे क्वेश्चन विचारतात का टर्शियरी अल्कोहोल याच्यामध्ये मिळतो का, हा जर घेतला आपण तर टर्शियरी अल्कोहोल मिळेल का, याचं उत्तर आहे नाही मिळणार. ओके. हे असं सेम कन्व्हर्जन करणारा कॅटॅलिस्ट आहे. सेम अशाच पद्धतीनं तोही आहे सोडियम अमॅल्गम. याला काय म्हणतात? सोडियम अमॅल्गम. याच्यात H2O घ्यायचं. सोडियम अमॅल्गमचं बघून घ्या कंपाऊंड कसं आहे? सोडियम Hg मर्क्युरी. म्हणजे सोडियम याला म्हणतात सोडियम अमॅल्गम. हे सोडियम अमॅल्गम काय करतं? हे सोडियम अमॅल्गम सेम काम करतं. हे काय करतं? अल्डिहाइडचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोल मध्ये, कीटोनचं कन्व्हर्जन सेकंडरी अल्कोहोल मध्ये करतं. इथं पण तेच आहे. जर आपल्याला असा प्रश्न विचारला एंट्रन्सला का जर आपल्याला रिडक्शनच्या सहाय्याने अल्डिहाइड पासून अल्कोहोल मिळवायचा आहे, कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल मिळवायचा आहे, बोथ द अल्कोहोल प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल मिळवायचे आहेत आपल्याला अल्डिहाइड कीटोन पासून, तर आपण कोणता रिड्युसिंग एजंट वापरणार? खाली पर्याय दिलेले असतील. निकेल कॅटॅलिस्ट वापरणार, सोडियम अमॅल्गम वापरणार आणि पर्याय नंतर दिलेला असं बोथ द अँड बी दोन्ही पण वापरणार आहे. त्यावेळेस उत्तर काय असणार? हे दोन्ही वापरणार आहेत. हे लक्षात ठेवायचं. निकेलनी जसं रिडक्शन करून आपल्याला उत्तर मिळतं सेम उत्तर आपल्याला सोडियम अमॅल्गमच्या सहाय्याने सुद्धा मिळतं. आणि मग याच्यावरतीच क्वेश्चन तयार केले जातात का ह्या दोघांच्या सहाय्याने आपल्याला उत्तर वेगवेगळे मिळतात का? नाही, सेम उत्तर मिळतात. मग याच्यावरती क्वेश्चन असतो. लक्षात ठेवा. आता पुढचं बघा. हे शॉर्ट मध्ये सांगतो मी ह्या दोन्हींचं. हे कसं आहे बघा. इथं जर आपण अल्डिहाइड घेतला, अल्डिहाइडचं हे सफिक्स स्पेसिफिक कोडिंग मध्ये कसं लक्षात ठेवायचं? एल जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. जसं अल्कोहोलचं ओएल लक्षात ठेवतो आपण, बरोबर, तसं कीटोनचं आपण ONE लक्षात ठेवलं तरी चालेल. ह्या दोन्हींचं कन्व्हर्जन कशात होतं? प्रायमरी अल्कोहोल असा शॉर्ट मध्ये लक्षात ठेवला तरी चालेल OL. कीटोनचं कन्व्हर्जन कशात होतं? सेकंडरी अल्कोहोल. इथं सेकंडरी असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायची हिंट, म्हणजे बरोबर आपल्याला परीक्षेला उत्तर लिहिता येणार. बरोबर. हा, तिथं आपल्याला थिअरी नाही लिहायची, रिॲक्शन नाही सोडवायची. आपल्याला काय करायचं आहे? जो क्वेश्चन विचारला त्याचे जे 4 पर्याय दिले त्याच्यातलं उत्तर शोधायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ट्रिक्स पाहिजे. आपल्याकडे ट्रिक्स काय आहे? निकेल कॅटॅलिस्ट घेतला, रिडक्शन करतो, अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, प्रायमरी अल्कोहोल मिळवला. सोडियम अमॅल्गम घेतला, कीटोनचं रिडक्शन केलं, सेकंडरी अल्कोहोल मिळाला. क्वेश्चन कसाही विचारू द्या, अल्कोहोल कोणता मिळाला? प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी मिळाला का नाही मिळाला का, कसेही प्रश्न विचारू द्या. आपल्याला फक्त काय पाहिजे? त्याची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पुढचा कॅटॅलिस्ट आहे. त्या कॅटॅलिस्ट मध्ये बघा काय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट हा कॅटॅलिस्ट आहे. अतिशय महत्त्वाचा कॅटॅलिस्ट आहे. परीक्षेला याच्यावरती क्वेश्चन असतोच एंट्रन्सला. हा काय करतो? जशी याच्यात कार्बोनिल ग्रुप होते, कार्बोनिल कंपाऊंड, तशी याच्यात पण कार्बोनिल कंपाऊंड असतात. उदाहरणार्थ कार्बोक्सिलिक ऍसिड, फॉर्म्युला माहित पाहिजे सर्वांना, RC≡OOH. ऍसिड कोणताही असू द्या, बेन्झोइक ऍसिड असू द्या, ऍसिटिक ऍसिड असू द्या, प्रोपेनोइक ऍसिड, ब्युटेनोइक ऍसिड, इथेनोइक ऍसिड, मिथेनोइक ऍसिड, कोणताही ऍसिड असू द्या, आपल्याला काय करायचं आहे? रिॲक्शन कुठं होते, रिॲक्शन सेंटर कुठे, तिथंच रिॲक्शन होणार. हे रिॲक्शन सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे रिॲक्शन सेंटर आहे.
मग इथंच रिएक्शन होणार, इथंच चेंज होणार, बाकीच्या ठिकाणी चेंज नाही होणार. काय चेंज होणार आहे तेवढाच लक्षात ठेवायचा. ज्या वेळेस आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट त्याच्यात टाकतो त्यावेळेस आपल्याला याच्यापासून जे अल्कोहोल मिळतं ते प्रायमरी अल्कोहोल मिळतं. कसा कोणता अल्कोहोल मिळतं? प्रायमरी अल्कोहोल CH2OH. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतंय. जसं अल्डिहाइड पासून इथं प्रायमरी अल्कोहोल मिळालं तसं इथं कार्बोक्सिलिक ऍसिड पासून काय मिळतंय? प्रायमरी अल्कोहोल मिळतंय. आता इथं काय बदल झाला? इथं C डबल बॉन्ड ओचं काय केलं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. ह्या लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटनी काय केलं? C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन डायरेक्ट CH2 मध्ये केलं. म्हणजे हा C डबल बॉन्ड O होता, याचं डायरेक्ट कशात कन्वर्जन झालं? CH2 मध्ये. हे बघा इथं तो CH2 आहे, हा CH2 आहे. म्हणजे C डबल बॉन्ड O च्या जागी डायरेक्ट CH2 आला. रिडक्शन झालं त्या कार्बोनिल कंपाऊंडचं. ह्या कार्बोनिल कंपाऊंडचं काय झालं? रिडक्शन झालं. रिडक्शन साठी लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट वापरला आणि इथं आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळाला. एक साधं लॉजिक लक्षात ठेवायचं. का प्रश्न पडतो आपल्याला का अल्डिहाइड मध्ये प्रायमरी अल्कोहोल मिळाला, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये प्रायमरी अल्कोहोल मिळाला, का बरं असं? एक लक्षात ठेवायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये OH ग्रुप हा टर्मिनल पोझिशनला आहे. OH ग्रुप कुठे आहे? टर्मिनल पोझिशनला. कायम कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये OH ग्रुप हा कधी पण टर्मिनल पोझिशनला असतो. अल्डिहाइड मध्ये त्याचा फंक्शनल ग्रुप हा कधी टर्मिनल पोझिशनला असतो. C डबल बॉन्ड OH. हे बघा अल्डिहाइड R C डबल बॉन्ड OH कधी टर्मिनल पोझिशनला असतो. म्हणून अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला कोणता अल्कोहोल मिळतो? प्रायमरीच मिळतो. असं त्याचं कारण आहे. आणि कीटोन हा मिडल पोझिशनला असतो. जो C डबल बॉन्ड O असतो ना, C डबल बॉन्ड O कीटोन मधला, तो C डबल बॉन्ड O हा कधीच एक नंबरला नसतो. म्हणजे कधीच टर्मिनल पोझिशनला नसतो, कधीच नसतो. म्हणजे जी चेन असते त्या चेन मध्ये कार्बनच्या टर्मिनल पोझिशन एक नंबरची असो किंवा लास्ट नंबरची असो, कधीच टर्मिनल पोझिशनला नसतो, कायम तो मिडल पोझिशनला असतो. म्हणून तिथं सेकंडरी अल्कोहोलच मिळतो. समजलं? आणि इथं प्रायमरीच मिळतो. कधीच अल्डिहाइड पासून सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल मिळणार नाही. कोणता मिळतो? प्रायमरीच मिळतो. कशामध्ये? ह्या रिडक्शन मध्ये हे रिड्युसिंग एजंट वापरल्यावरती, ग्रिग्नार एजंट वापरल्यावरती चेंज होणार आहे. ते मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. बरोबर? ते चेंज होणार आहे तिथं. फक्त ह्या रिड्युसिंग एजंट पुरतं मी बोलतोय फक्त. त्याच्यानंतर हा कॅटॅलिस्ट हे कन्वर्जन साठी वापरला जातो ऍसिडच्या. बरोबर? मग ऍसिडच्या ह्या कन्वर्जन साठी याचा बेनिफिट काय आहे दुसरा? अजून काय याचा उपयोग होतो? तर हा काय करतो? याला स्पेसिफिक कॅटॅलिस्ट पण म्हणतात. याला काय म्हणतात? स्पेसिफिक. आता आपण अल्डिहाइडचं कन्वर्जन कशात केलेलं आहे? अल्कोहोल मध्ये. आपण अल्डिहाइडचं कन्वर्जन इथं अल्कोहोल मध्ये करणार आहे. बघा आता काय होतं? R जनरल रिएक्शन घेऊ आपण. डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH हे अल्डिहाइड आहे. ह्या अल्डिहाइडला कोणता अल्डिहाइड म्हणतात? C डबल बॉन्ड O च्या शेजारचा जो कार्बन आहे तिथे डबल बॉन्ड आहे. अल्फा म्हणायचं, याला बीटा म्हणायचं. याला म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ह्या अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं रिडक्शन कसं होतं बघा? R CH डबल बॉन्ड CH2OH. हे बघा मी मार्किंग करतोय तिथं जिथं बदल झाला तिथं. हे बघा आता अल्डिहाइड, हे पण अल्डिहाइड आहे. मग इथं निकेल कॅटॅलिस्ट का नाही वापरला? निकेल का नाही वापरला? त्याचं कारण असं का आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट का वापरला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट सिलेक्टिव्ह रिएजंट, स्पेसिफिक कॅटॅलिस्ट. हा काय करतो? इथं स्पेसिफिक रिएक्शन करतो. स्पेसिफिक म्हणजे काय? का इथं डबल बॉन्ड आहे. जर आपण निकेल कॅटॅलिस्ट वापरला तर आपल्याला काय मिळणार आहे? इथं हा डबल बॉन्डचं रिडक्शन होणार आहे. इथं डबल बॉन्ड नाही मिळणार. इथं R CH2 आणि अल्कोहोल मिळेल. पण आपल्याला तसं नकोय. आपलं कंपाऊंड कसं असलं पाहिजे? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड असलं पाहिजे. म्हणजे जर इथं समजा आपण घेतलं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड,
अनसॅच्युरेटेड, समजा हे अल्डिहाइड आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे, तर आपल्याला जो अल्कोहोल पाहिजे ना तो सुद्धा अनसॅच्युरेटेड पाहिजे असेल तर आपल्याला हाच कॅटलिस्ट वापरावा लागतो. मग इथं आपल्याला डबल बॉन्ड मिळालेला आहे, जसाच्या तसाच राहिला तो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. म्हणजे इथं काय मिळाला आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मिळाला. आणि इथं काय आहे, जर आपण हे घेतला तर आपल्याला इथं काय मिळेल, सॅच्युरेटेड अल्कोहोल. म्हणजे परीक्षेला असंही विचारलं जाईल, जर तुम्ही अशा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट टाकला तर काय मिळेल, तर आपल्याला लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट टाकला तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मिळेल. आणि जर आपण निकेल टाकला तर आपल्याला काय मिळणार आहे, अनसॅच्युरेटेड ऐवजी काय मिळेल, सॅच्युरेटेड अल्कोहोल मिळेल. याच्यापासून मिळणार तो सॅच्युरेटेड, याच्यापासून मिळणार अनसॅच्युरेटेड. मग आपल्याला अनसॅच्युरेटेडच अल्कोहोल पाहिजे होता, म्हणून आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट वापरला. याला सिलेक्टिव्ह म्हणतात. याला कोणता, सिलेक्टिव्ह रिएजंट, सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट. आता याच्यामध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, ह्या लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट मध्ये जर आपण इस्टर घेतलं, हे इस्टर मध्ये टाकलं ROR डॅश, तर ह्या इस्टर पासून अल्कोहोल मिळतो. पण काय मिळतं, अल्कोहोलचे दोन मॉलिक्युल्स मिळतात, टू मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. एक हायर अल्कोहोल मिळतो आणि एक लोअर अल्कोहोल मिळतो, एक हायर आणि एक लोअर अल्कोहोल मिळतो. आता बघा मित्रांनो, एवढे कॅटलिस्ट बघितलेले, याच्यावर खूप पद्धतीने वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. काय काय विचारलं जाईल बघा. प्रायमरी अल्कोहोल कशापासून मिळाला, अल्डिहाइड पासून. निकेल टाकला, प्रायमरी अल्कोहोल मिळाला. कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल मिळाला. हे दोन्ही कॅटलिस्टचं काम काय होतं, सेम काम होतं. त्याच्यानंतर लिथियम आपण स्पेसिफिक गोष्टीसाठी वापरला. लिथियम कशासाठी वापरला, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून प्रायमरी अल्कोहोल. जसा इकडे अल्डिहाइड पासून मिळाला तसा कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पाहिजे असेल तर आपण लिथियम. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला का ऍसिटिक ऍसिड पासून तुम्हाला इथेनॉल मिळवायचा आहे, ऍसिटिक ऍसिड पासून इथेनॉल मिळवायचा आहे, कोणता कॅटलिस्ट वापरणार, करेक्ट आन्सर हे येणार, हे नाही येणार. लक्षात आला. म्हणजे तुमचं उत्तर काय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट वापरायचं जर ऍसिड असेल तर त्याच्यापासून अल्कोहोल मिळवायचं असेल तर. आता इथे इस्टर आहे, इस्टर मध्ये असं विचारतील, इस्टर मध्ये जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट बरोबर त्याची रिएक्शन केली किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट इस्टर मध्ये जर टाकलं तर आपल्याला हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल, किती अल्कोहोलचे मॉलिक्युल्स तयार होतील, त्याचं उत्तर असणार आहे 2. बरोबर. मग तुमचा मल्टिपल चॉईस काय येईल, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल प्रिपेअर्ड, 2 मॉलिक्युल्स मिळणार आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट घेतल्यानंतर. दुसरं एक आहे याला जोडी, सोडियम बोरोहायड्रेट, याला म्हणतात सोडियम बोरोहायड्रेट. हा सोडियम बोरोहायड्रेट हा कार्बोक्सिलिक ग्रुप जो होता आता आपण बघितला तो ऍसिडचा, हा कार्बोक्सिलिक ग्रुप रिड्यूस करत नाही, डज नॉट रिड्यूस सी डबल बॉन्ड OH ग्रुप, किंवा याला काय म्हणतात COOH ग्रुप. म्हणजे सोडियम बोरोहायड्रेट हा वीक रिड्यूसिंग एजंट आहे, हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे, सिलेक्टिव्ह रिएजंट आहे, हा वीक रिएजंट आहे. सोडियम बोरोहायड्रेट डज नॉट रिड्यूस कार्बोनिल ग्रुप. मग परीक्षेला जर विचारलं तुम्हाला which of the following reducing reagent does not reduce carbonyl group, खाली उत्तर काय येणार आहे तुमचं, पर्यायामध्ये 4 पर्याय देतील, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, सोडियम बोरोहायड्रेट, अजून पर्याय देतील. त्याचा करेक्ट आन्सर कोणता येणार आहे, सोडियम बोरोहायड्रेट. सोडियम बोरोहायड्रेट डज नॉट रिड्यूस कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुपला रिड्यूस करत नाही, वीक रिड्यूसिंग एजंट आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढचं जर रिडक्शनचं बघितलं आपण तर झिंक ॲमॅल्गम, जसं आपण सोडियम ॲमॅल्गम बघितलं तसंच आपल्याला झिंक ॲमॅल्गम पण बघायचा. झिंक ॲमॅल्गम याला
कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर घ्यायचं. हे झिंक ॲमॅलगम काय करतो बघा, हे झिंक ॲमॅलगम जर आपण कीटोन बरोबर किंवा अल्डिहाइड बरोबर रिॲक्ट केलं, हे आपण अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर रिॲक्ट केलं तर काय मिळतं, तर कीटोन बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट करू त्यावेळेस आपल्याला एकच उत्तर मिळतं, ANE. प्रश्न पडला असन ANE म्हणजे काय, ANE म्हणजे अल्केन. हे बघा अल्केन, अल्केन मधलाच ANE. म्हणजे जसं आपण ENE म्हणजे डबल बॉन्ड, YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड, अल्केन, अल्कीन, अल्काइन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. ज्या वेळेस आपण झिंक ॲमॅलगम घेतो, हे झिंक ॲमॅलगम काय करतं, कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर घेतलं का अल्डिहाइडचं कन्वर्जन कशात करतं, हायड्रोकार्बन्स मध्ये करतं, हायड्रोकार्बन्स. आणि कीटोनचं कन्वर्जन कशात करतं, त्याचं सुद्धा हायड्रोकार्बन्स मध्ये केलं जातं. याला क्लेमन्सन रिडक्शन म्हणतात. काय म्हणतात याला, क्लेमन्सन रिडक्शन. बघा आता ही रिएक्शन कशी आहे. हे बघा, झिंक ॲमॅलगम जर आपण घेतलं एखाद्या अल्डिहाइड कीटोन मध्ये, सपोज हा अल्डिहाइड ग्रुप आहे आणि हा कीटोन ग्रुप आहे, आणि ह्या दोघांमध्ये आपण हे झिंक ॲमॅलगम टाकलंय. आपण अभ्यास कोणता चालू आहे, एंट्रान्स एक्झामचा अभ्यास चालू आहे. आपला रेग्युलर लेक्चर हा वेगळा असतो, एंट्रान्सचा वेगळा असतो. झिंक ॲमॅलगम आणि याच्यात काय टाकलेलं आहे, HCl टाकलं तर हे काम काय करतं, हे स्पेसिफिक काम करतं. इथं हे डबल बॉन्ड O आहे, डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन कशात केलं जातं, CH2 मध्ये केलं जातं. कशात, CH2 मध्ये केलं जातं. मग CH2 मध्ये कन्वर्जन केलं तर काय मिळतं बघा, इथं जर R CH2, इथं H आहेच आहे, इथं बघा आता R, इथं C डबल बॉन्ड O चं काय होणार आहे, CH2 R. म्हणजे काय मिळालं, हे कंपाऊंड कोणते मिळाले, हायड्रोकार्बन्स, अल्केन मिळाले. एक्झाम्पल बघा, आपण एक्झाम्पल घेऊ. इथं समजा आपण काय घेतलेलं आहे, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड घेतलं तर काय होणार आहे, इथं जर CH2 झालं तर इथं काय होईल, हे बघा CH3, C डबल बॉन्ड O चं CH2 मध्ये कन्वर्जन झालं, CH2 आणि हा H CH3, इथेन तयार झाला, अल्केन. बरोबर, अल्केन तयार होतो, अल्केन. अल्डिहाइड पासून, कीटोन पासून सुद्धा काय तयार होतो, अल्डिहाइड. समजा आपण इथं CH3 घेतला, इथं पण CH3 घेतला तर इथं काय होणार आहे, CH3R च्या जागी, म्हणजे इथं काय तयार झाला, प्रोपेन. इथं काय झाला, कीटोनचा प्रोपेन तयार झाला, म्हणजे हायड्रोकार्बन्स तयार झाले. म्हणजे झिंक ॲमॅलगम HCl घेतला तर अल्केन मिळतं. म्हणजे ह्या रिॲक्शनला क्लेमन्सन रिडक्शन म्हणतात. म्हणजे इट इज नोन ॲज क्लेमन्सन रिडक्शन. तुम्हाला समजलं पाहिजे क्लेमन्सन रिडक्शन मध्ये काय करतात. इन क्लेमन्सन रिडक्शन अल्डिहाइड और कीटोन दे आर रिड्यूस इनटू हायड्रोकार्बन्स. त्यांचं कन्वर्जन कशात केलं जातं, हायड्रोकार्बन्स कंपाऊंड मध्ये केलं जातं. आता बघा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले जाते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं निकेल दिलेला आहे, सोडियम ॲमॅलगम दिलेला आहे. तुमचं कन्फ्युजन करण्यासाठी असंही विचारतील, सोडियम ॲमॅलगम आणि दुसरा कोणता आहे, झिंक ॲमॅलगम. दोन्ही पण ॲमॅलगम, एक सोडियमचं आहे आणि एक झिंकचं आहे. एक सोडियमचं आहे, एक झिंकचं आहे. हे दोन्ही पण अल्डिहाइड कीटोन मध्ये वापरायचे. दोन्ही पण अल्डिहाइड. हे कशात वापरायचे, अल्डिहाइड मध्ये. हे कशात वापरायचे, अल्डिहाइड मध्ये. उत्तर वेगवेगळे. याचं काय येणार आहे, सोडियम ॲमॅलगम जर वापरलं आपण तर आपल्याला काय मिळणार आहे, याच्यापासून अल्डिहाइड कीटोन पासून काय मिळणार आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड अल्डिहाइड जर घेतला आपण तर अल्डिहाइड पासून काय मिळणार, सोडियम ॲमॅलगम जर अल्डिहाइड मध्ये टाकलं तर काय मिळणार आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल मिळणार. आणि जर आपण कीटोन मध्ये घेतलं, हे कीटोन मध्ये, तर आपल्याला काय मिळणार आहे, सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे, सेकंडरी. मग झिंक मध्ये जर आपण अल्डिहाइड हे झिंक मध्ये टाकलं तर काय मिळणार आहे, अल्डिहाइड जर झिंक मध्ये टाकलं
तर काय होणार आहे, झिंक त्याच्यात टाकल्यानंतर इथं काय मिळणार आहे, हायड्रोकार्बन्स, अल्केन मिळणार आहे, अल्केन, किंवा याला काय म्हणणार तुम्ही, हायड्रोकार्बन कंपाऊंड मिळणार. आणि जर समजा कीटोन मध्ये टाकलं हे, तर काय मिळणार, हेच उत्तर मिळणार आहे. बरोबर, हा मेन फरक आहे. म्हणजे हा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. सोडियम ॲमॅल्गम, झिंक ॲमॅल्गम टाकताना एकाच फंक्शनल ग्रुप मध्ये टाकलेले अल्डिहाइड आणि कीटोन, उत्तर कसे येतात, वेगवेगळे येतात. मग याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. जास्त वाचन नाही करत बसायचं, फक्त काय बघायचं, जिथं फंक्शनल ग्रुप आहे ना, फंक्शनल ग्रुप कसा चेंज केला जातो. म्हणजे आता इथं सोडियम ॲमॅल्गम अल्डिहाइड पासून अल्कोहोल बनवला ना, मग तो सी डबल बॉन्ड होय, तो सी डबल बॉन्ड रिड्यूस कसा केला. बरोबर, इथं अल्डिहाइड, मग अल्डिहाइडचा सी डबल बॉन्ड कसा रिड्यूस केला, सी डबल बॉन्डचं कन्वर्जन CH2 मध्ये केलं. इथं कशात केलं, CHOH मध्ये केलं. इथं OH ग्रुप आला, इथं CH2 आला. इथं हायड्रोकार्बन्स मध्ये कन्वर्जन केलं, इथं अल्कोहोल मध्ये केलं. आणि हा काय करतो, अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल मिळवून देतो, हा कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल मिळवून देतो. आणि झिंक हा दोघांपासून हायड्रोकार्बन्स मिळवून देतो. म्हणजे जर तुम्ही ॲसिटोन घेतला, ॲसिटोन किंवा डायमिथाइल कीटोन, तर तुम्हाला काय मिळणार आहे, प्रोपेन उत्तर येईल. इथं प्रोपेन, झिंक ॲमॅल्गम, याला क्लेमन्सन रिडक्शन म्हणतात. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, क्लेमन्सन रिडक्शन मध्ये अल्केन मिळतं. क्लेमन्सन रिडक्शन मध्ये काय मिळतं, अल्केन किंवा हायड्रोकार्बन्स कंपाऊंड फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड कीटोन पासून जर तुम्हाला हायड्रोकार्बन्स कंपाऊंड किंवा अल्केन मिळत असेल, तर तुम्ही कोणता कॅटलिस्ट वापरला किंवा रिडक्शन साठी कोणता रिड्युसिंग एजंट वापरला, झिंक ॲमॅल्गम, झिंक, सोडियम नाही. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे एंट्रन्स एक्झामला प्रश्न विचारतात. ज्यावेळेस तुम्ही हे बेसिक असं पक्का करणार, त्यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन अजून सोपे होत जाणार. आता पुढचा जो टॉपिक असणार आहे आपला, बरोबर, रिडक्शनचे अजून काही कॅटलिस्ट आहेत का, ते कॅटलिस्ट अजून कसे कसे फंक्शनल ग्रुप बदलवतात आणि त्या फंक्शनल ग्रुपचं कसं कन्वर्जन करून देतात, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर काही न्यूमेरिकल्स बघणार आहेत का, जे न्यूमेरिकल आपल्याला कंपल्सरी विचारले जातात, तेही बघणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ नवीन नवीन बघायला मिळतील आणि आमच्या व्हिडिओशी तुम्ही कनेक्ट राहणार. थँक्यू.